आपण 20 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एक मोठं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर एक कायदा आला, पण माथाडीचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. सरकार देखील माथाडी कायद्याला घाबरतंय. मुंबई आउटलुकमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कलेक्टर ऑफिस समोर मराठवाडा लेबर युनियनचा एक अनोखं वेगळं मागणी आहे. जाणून घेऊया सुभाष लोमटे साहेबांकडून की नेमकी त्यांची मागणी कशासाठी आहे. आपला परिचय. हा, मी सुभाष लोमटे, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी मंडळाचा सरचिटणीस आहे. आम्ही मराठवाडा लेबर युनियनच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काम करतो. मागणी अगदी साधी आहे. माथाडी कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी करण्याची कायद्यानं जबाबदारी माथाडी मंडळावर दिलेली आहे. त्याचे अध्यक्ष हे कामगार उपायुक्त किंवा कामगार सहआयुक्त असतात. आपल्याकडे आता सहआयुक्त आहेत. गेले 2 महिन्यापासून औरंगाबादचं माथाडी मंडळ हे बेवारस होतं, कारण की तिथल्या अध्यक्षांची मुंबईला बदली झाली आणि ते रजेवर गेले. तिथले सेक्रेटरी जे होते, सचिव, त्यांच्या घरामध्ये काहीतरी ऑपरेशन मुलाचं निघालं, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. पण हे दोघंही जर नसतील तर तिथं किमान महिन्याभरासाठी 2 महिन्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था सरकारनं करायला पाहिजे होती, पण ती केली नाही. आणि ते फक्त औरंगाबादचंच दुखणं आहे असं नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं त्याच्या विरोधामध्ये आम्ही ज्यावेळेस आवाज उठवला, एक 4 दिवसापूर्वी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांना एक तात्पुरती जबाबदारी म्हणून एक ऑर्डर मुंबईवरून निघाली. आणि त्यामुळं आज ज्यावेळेस आम्ही कामगार उपायुक्तांच्या कार्यालयावर निदर्शनं केली, त्यावेळेस आम्हाला नवीन अध्यक्ष भेटले, त्यांनाही आम्ही निवेदन दिलं. मुद्दा हा आहे या ठिकाणी की आम्हाला वारंवार कलेक्टरकडे का यावं लागतं, तर 2016च्या शासन आदेशाप्रमाणे जिल्ह्यामधल्या माथाडी कायद्याच्या संदर्भामधले प्रश्न अधिक जटिल होत चाललेले आहेत. माथाडी मंडळं दुर्लक्ष करतायत, कामगारांचे प्रश्न पगार वेळेवर होत नाहीत, आणि म्हणून सरकारनं 2016मध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक देखरेख समिती नेमली. आणि म्हणून आम्ही कलेक्टरकडे येतो. कलेक्टर वारंवार आदेश देत आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जर कलेक्टर आदेश देऊन जर अंमलबजावणी होत नसतील तर करायचं काय. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही ज्यावेळेस कलेक्टरकडं आणि माथाडी मंडळामध्ये दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी आम्ही निदर्शनं करतोय, ठिय्या आंदोलन करतोय. मात्र आज आम्ही वेगळा निर्णय घेतला आहे, तो असा की पुढच्या 8 दिवसामध्ये जर प्रश्न मार्गी लागले नाहीत तर प्रत्येक कारखान्यावर, प्रत्येक गोदामामध्ये, प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये, प्रत्येक भाजी मार्केटमध्ये, प्रत्येक कांदा मार्केटमध्ये रोज कामाला जाण्यापूर्वी निदर्शनं करून आमचे लोक कामाला जातील. या ठिकाणच्या निदर्शनास प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोक येतात. मात्र तारीख जी काय आम्ही निश्चित करू, एखाद्या वेळेस ती 23 असेल, 24 असेल, 25 असेल, त्या दिवशीपासून मात्र जेवढे म्हणून माथाडी कामगार आहेत जिल्ह्यामध्ये ते सगळेचे सगळे रस्त्यावरती असतील. त्याचाही परिणाम जर झाला नाही तर काय करायचं, तो निर्णय आम्ही मागच्याच बैठकीमध्ये घेतला आहे की आम्हाला ते फार आनंदाने आम्हाला करावं लागेल असं नाही, पण आम्हाला देखरेख समितीचे अध्यक्ष म्हणजे कलेक्टरांची गाडी देखील अडवून त्यांना गाडीमध्येच बसून राहावं लागेल. अर्थात त्याची कल्पना आम्हाला आहे,
की ते पोलिसांना कळवणार, कारण की आम्ही गुपचूप करणार नाही. कोणत्या तारखेला गाडी अडवणार कलेक्टरची हे आम्ही सांगणार. आणि त्यावेळेस साहजिकच आहे की आम्हाला पोलीस आम्हाला अटक करतील, जेलमध्ये टाकतील, पण त्याचीही तयारी आम्ही करतोय. पण त्याच्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ज्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची अंतिमता जबाबदारी कलेक्टरची आहे. समजा एखाद्या विभागामधला कायद्याची अंमलबजावणी करत नसेल अधिकारी, त्याला बोलवणं आणि समज देणं, आणि नुसती समज देऊन जर भागणार नसेल तर त्यांना त्यांच्या खुर्चीवरून बाजूला करणं इथपर्यंत केलं पाहिजे असं आमच्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून आजचं जे निदर्शन आहे, ठिय्या आंदोलन आहे, ते ठिय्या आंदोलन बेसिकली वेळेवर पगार व्हावा, थकलेली थकबाकी वसूल व्हावी, 3 वर्षानंतर जो करार माथाडी मंडळाने करायला पाहिजे, नवीन करार, ते करार संपून 15-15 महिने झाल्यानंतर सुद्धा केला जात नाही, तो वेळेवर व्हावा. त्याच्यामध्ये आडखाटी आणणारे मालक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जे अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करणार नसतील त्यांना बाजूला करावं. या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता बघूया कलेक्टर भेटल्यानंतर ते काय म्हणतात. सुभाष सर, मला एक प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही आता मागणी करताय किंवा कलेक्टर साहेबांची तुम्ही आता जाहीरपणे उघडपणे म्हणतात की आम्ही कायद्यात राहून कलेक्टर साहेबांची गाडी अडवू वगैरे, तर यासाठी नेमकं जबाबदार तुम्ही कोणाला मानतात? खरं तर कुठलंही सरकार चालवत असताना वेगवेगळे जे विभाग आहेत त्या विभागाला वेगवेगळे अधिकारी, प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्त केलेले असतात. ते काम करत नाहीत. म्हणून विशेषतः माथाडीच्या संदर्भामध्ये सरकारनं कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली. म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठलाही कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी अंतिमतः जिल्हाधिकाऱ्याचीच आहे. म्हणून तर आम्ही त्यांच्याकडे येतोय ना. अच्छा, याचा अर्थ हे आज पहिल्यांदा आम्ही येतोय असं नाही, वारंवार आम्ही आलेलो आहेत. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक वेळेस कलेक्टरनी निर्देश दिले काय करा म्हणून, कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून. पण नुसतं सांगून जर ते अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत नसतील तर त्यांच्या विरोधामधला अहवाल त्यांनी सरकारकडे पाठवला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला ती खुर्ची खाली करायला सांगितली पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु अद्यापपर्यंत तरी असं कुठल्याही अधिकाऱ्यावरती आजपर्यंत कारवाई झाली नाही. मात्र हे जर कलेक्टरनी केलं नाही तर त्यांची गाडी सुद्धा अडवून आम्हाला जेलमध्ये जायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. ती पाळी आमच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ देऊ नये एवढी या निमित्ताने अपेक्षा आहे. नक्कीच सुभाष सर, या माध्यमातून माथाडी कामगारांचे जे कायदेशीर प्रश्न आहेत, प्रलंबित आहे 5 वर्षापासून 3 वर्षापासून, आणि जे वेळोवेळी त्यांनी कलेक्टर अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलनं, निदर्शनं आणि बऱ्याचशा काही गोष्टी केलेल्या आहेत. हक्कासाठी लढणं हे योग्य त्याचा मार्ग धरूनच हे माथाडी कामगार मराठवाडा लेबर युनियनचे मार्फत केलं जात आहे. आणि प्रत्येक गरिबाचा जो संघर्ष करतोय, जो कष्ट करतोय, रक्ताचं पाणी करून या सगळ्या गोष्टीला एक हातभार लावतोय, देश चालवण्यासाठी रक्ताचं पाणी या तरुणांनी, या लोकांनी केलेलं आहे, या कामगारांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच हक्कासाठी जर आवाज त्यांचा ऐकला जात नसेल आणि त्यांची गैरसोय होत असेल तर त्यांनी पाहायचं कोणाकडे आणि त्यांनी त्यांचा हक्क मांडणी कोणाकडे करावी. 5 वर्षापासून प्रलंबित 300-400 कामगारांचं जे काही वेतन आहे ते वेळेवर मिळत नाहीये. करार करून काही 15 ते 18 महिने होऊन सुद्धा, जवळजवळ 1.5 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. तर याला प्रशासन जबाबदार आहे असं या घटनेतून आपल्याला निदर्शनात येत आहे. आपल्या महाराष्ट्र लेबर युनियनच्या काही कामगारांचं, जे काही युनियनचे सदस्य आहेत, मेंबर आहेत, त्यांच्या प्रत्यक्षात अडचणी काय आहे, देशाच्या संघटनेसाठी किंवा देशाच्या विकासासाठी या कामगारांचं मोठं एक हात लागलेला आहे. नुसतं इंडस्ट्रीचे जे बलाढ्य जे व्यापारी असेल किंवा कंपनी मालक असतील त्यांच्याच भांडवलानेच हे देश चालत नाहीये, तर गोर गरीब आणि हे जे कामगार आहेत, लेबर आहेत, त्यांच्याही रक्ताचं पाणी करून या देशाची जी चाका आहेत त्याच्यामध्ये यांची मोलाची भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले असतील, तर त्यांच्याही विचाराचे
या पद्धतीने आपल्याला देशाची गरज आहे. जाणून घेऊया आपण काही इथं युनियनचे काही सदस्य आहे, मेंबर आहेत, त्यांचे नेमके काय प्रश्न आहे आणि त्यांना काय अनुभव येत आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्यांना शासनाकडनं काय अपेक्षा आहे. आपलं नाव काय भाऊ? विष्णू तुपे. आपल्या काय नेमकं तुम्हाला काय समस्या येऊ लागली आणि तुम्ही ते कसं हँडल करताय किंवा कसं फेस करताय? आमच्या प्रमुख समस्या अशा आहे की आमचं पेमेंट कोणत्याही महिन्यात वेळेवर होत नाही. आम्ही त्या संदर्भात एक आमच्या युनियन मार्फत माथाडी मंडळाकडे म्हणा, कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणा, आम्ही अन्य कामगार आयुक्तालयामध्ये म्हणा, आम्ही बऱ्याच जागेवरती वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्याचे पाहिजे तसा एक गव्हर्नमेंटनं त्याच्यावर काही म्हणजे कारवाई केली नाही. आमचं प्रत्येक महिन्यात आम्हाला काही ना काही वेगवेगळे कारण सांगून आमचं प्रत्येक महिन्यात वेळोवेळी जवळपास 15 ते 20 तारखेच्या नंतरच पगार होतो. याच्यावर ना ठेकेदाराचं काही समजा एक वर्चस्व म्हणजे एक त्यांचं वर्चस्व म्हणा किंवा आम्हाला म्हणजे आमच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा दबाव टाकला जातो. आम्हाला कामावर समजून घ्या, कामावर असताना एक जे एक्स्ट्रा काम करतो आम्ही तर त्याचा मोबदला आम्हाला पाहिजे तसा भेटत नाही. आमच्यावर दबाव टाकून सनी एक ठेकेदार एक काम करून घेतात, पगार वेळेवर करत नाही. आमचे काही नोंदित कामगार असतील, सहकारी असतील, त्यांना बाहेर ठेवण्यात आलेले, त्यांना कामावर घेतल्या जात नाही. काहीतरी वेगळे कारण दाखवून सनी त्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही नवीनच अनोंदित कामगार आहे त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. ते कमी पैशात काम करतात म्हणून आम्हाला काहीतरी वेगवेगळे कारण सांगून आमच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून ते काम करून घेतात. तर आमचं म्हणणं आहे की बाबा जे नोंदित कामगार आहे, जे बाहेर बेरोजगार फिरतायत, त्यांच्याकडून तुम्ही काम करावं, जेणेकरून सनी त्यांचे बी घरदार व्यवस्थित चालतील आणि त्यांचे पण विचारांचे, कारण जे बाहेर बेकार फिरतायत तर त्यांना बी थोडीशी चालना मिळेल. आणि आमचे जे पगार आहे ते जर वेळेवर केले तर आम्हालाही पुढे आमचे व्यवहार, आमचे बरेच व्यवहार आहे, आमचे याचे हप्ते असतील, समजा लोनचे हप्ते असतील किंवा आम्ही म्हणजे कुठलाही व्यवहार करताना आम्हाला कुठल्याही समोरच्याला वायदा देता येत नाही, तारीख देता येत नाही, कारण आमचा पगार फिक्स कोणत्याही एका तारखेला होत नाही. प्रत्येक महिन्यात आम्हाला वेगवेगळं कारणं सांगून आम्हाला दूर आमची पगार जी आहे ती दूर कशी लोटता येईल असं सध्या तरी असं चित्र दिसतं चालू आहे. हो. आपल्याला ज्या समस्या फेस जावं लागतंय तर गरीब लोकांना आपलं घर कसं चालवायचं, एकीकडे देशाच्या जे काही आमदार खासदार लोक असतील त्यांना पेन्शनवरती पेन्शन मिळतंय, ते फक्त 5 वर्ष काम करताय, परंतु सामान्य जनता आयुष्यभर काबाड कष्ट करते, परंतु त्यांना हक्काचं पोळी आणि आपलं उपजीविका चालवण्यासाठी, ते खरेदी करण्यासाठी मुबलक पैसा मिळत नाहीये आणि त्यांचा कष्ट, त्यांचा हक्क मारला जातोय. याकडे शासन कोणत्या नजरेने पाहतंय यासाठी आपण जाणून घेऊया अजून इतर लोकांकडून. अजून कोणाला बोलायचं आहे का? या इकडे. आपलं नाव काय? नाव सांगा. या एक दोन शब्द. माझं संदीप गणपतराव निकम. संदीप भाऊ, आपल्याला काय समस्या काय आहे नेमकं या इकडं? या सरांनी सांगितल्याप्रमाणे समजा आमचे माथाडी मंडळ आहे तर व्यवस्थित कोणत्याही गोष्टीचं पालन करत नाही. आमच्या काबाड कष्ट लोकांना जो मोबदला न्याय भेटला पाहिजे तो कोणत्याही परिस्थितीत भेटत नाही. जे नवीन सरकार आहे किंवा फडणवीस सरकार असतील किंवा माननीय एकनाथ शिंदे आहेत, बरेचसे आपले इथं संजय शिरसाट साहेब आहेत आणि भुमरे साहेब आहेत, बरेचसे पालकमंत्री पण आहेत, परंतु आपली जी अडचण आहे कलेक्टर साहेबांपर्यंत आपण पोहोचतो आणि त्यानंतर ती मागणी असते ती कुठंतरी आश्वासन दिलं जातं आणि ती फायलांच्या गठ्ठेच्या खाली दाबली जाते. म्हणजे एकीकडे आवाज उठवला तर मंगेश साबळेंसारख्यांना जेलमध्ये टाकलं जातं आणि कामगारांनी शांतीपूर्ण पद्धतीने कलेक्टर साहेबांपर्यंत आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे कागद हे फायलेवरती धूळ बसून त्याच्यावर काही लक्ष झालं जात नाही. गेल्या 5 वर्षापासून या विषयावरती मागणी वारंवार होत असताना सुद्धा या कामगारांचा जो पगार आहे, जो हक्क आहे तो मिळत नाहीये. तर यासाठी काय सुविधा करता येईल, काय नवीन गोष्टी करता येईल हे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रभर, देशभर या सगळ्या गोष्टीचा होत आहे, परंतु आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे जे काही योगदान त्यांनी खूप कार्य केलेले आहेत,
परंतु हे कार्य नुसतं कागदावरती किंवा शेतकऱ्यांच्या जे लाभ असेल, शेतीचे कर्जाचे माफी दिलेले आहे, त्याचप्रमाणे या कामगारांना त्यांचा हक्काचा पगार लवकरात लवकर देण्यात यावा, या सगळ्या कामगारांकडनं या मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जो कोणी संबंधित अधिकारी असेल, कलेक्टर साहेब असतील किंवा विभागीय आयुक्त वगैरे असेल, या संदर्भात कामगार मंडळ असेल किंवा आयुक्त साहेब असेल, त्यांनी लवकरात लवकर जातीने लक्ष द्यावा. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा लेबर युनियन. माझं नाव अंगद नानावरे. भरपूर दिवसापासून माथाडी कायद्याची अंमलबजावणी ही होतच नाही. वारंवार कलेक्टरकडे येतो आम्ही, जी समिती नेमलेली आहे, वारंवार निदर्शन होत आहेत. कामगारांचा पगार हा वेळेवर होतच नाही. राहिलं तर वेतनवाढ म्हणजे 2-3 वर्षाच्या नंतर करार होत असतो, पण 3-3 वर्ष उलटून जातात तरी कामगारांचे पगार वाढत नाहीत, पगार वेळेवर होत नाही. असे भरपूर प्रश्न आहेत. शासनाच्या आधारे जसं माथाडी असुरक्षित कामगार मंडळ शासन मान्य असून, हे भरपूर दिवसापासून असून बी शेवटी माथाडी कामगार नोंदीत असून त्यांच्या जागी अनोंदित कामगाराकडून काम करून घेतले जाते आणि जे नोंदित कामगार आहेत त्यांना बाहेर ठेवलं जातं. आणि अशा प्रकारे हे जे कायद्याची जी हेळसांड होत आहे, फार खूपच गंभीर चिंतेची बाब आहे. शासन वरून जरी निर्णय देत असेल किंवा कलेक्टर जरी सांगत असेल अधिकाऱ्यांना, तरी खाली हा प्रश्न कुठलाही मार्गी लागत नाही आणि कामगारांना उपासमारीची वेळ येत आहे. भरपूर कारखाने किंवा बाजार समित्या या ठिकाणी माथाडी कामगार नोंदीत केले जातात आणि त्यांना कामावर घेतले जात नाही आणि दुसऱ्याकडनं काम करून घेतात आणि हा भ्रष्टाचार होत आहे. भरपूर लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार लेवी आजपर्यंत हे कॉन्ट्रॅक्टर लोक किंवा या ठिकाणचे जे बलाढ्य लोक आहेत, ह्या लोकांनी आतापर्यंत लेवी सर्व काही बुडवलेलं आहे. आणि ही खरोखर माथाडी कायद्याची जी अंमलबजावणी आहे किंवा माथाडी कायदा जो मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे, हा सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि आमचा पगार पण वेळेवर झालाच पाहिजे. आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या आम्हाला जे प्रत्येक वेळेवर करार आहेत किंवा आम्हाला जे संरक्षण मुलाबाळांसाठी आम्हाला जे काही आम्हाला करायचे असते ते आमच्या वेळेवर झाले पाहिजे. यामुळे पगार होणे किंवा दरवाढ होणे किंवा आम्हाला या कायद्याचं पूर संरक्षण भेटून माथाडी कायद्याची अंमलबजावणी जिल्हाभर होणे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होणे, हेच आमचं म्हणणं आहे. साहेब आणि ॲडिशनल कलेक्टर साहेब, अडकोणी साहेबांचा चार्ज दुसऱ्याच एका साहेबांकडे आहे ते. आणि हे काही नका घेऊ, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे आता लोमटे साहेबांनी सांगितलं. आणि DSOचा सगळा स्टाफ आणि कंत्राटदार हे सगळे उपस्थित होते. अच्छा. बैठक शांततेत पार पडली. आमचे सगळे मुद्दे DSOनी आणि ॲडिशनल कलेक्टरांनी लिहून घेतले. आमच्या काय काय मागण्या आहेत, काय काय प्रश्न आहेत, ते सगळे त्यांनी लिहून घेतले. आणि याच्यावर आपण काय करू शकतो, मग त्यासाठी माथाडीचे अध्यक्ष असतील, सचिव असेल आणि DSO कार्यालय असेल, कलेक्टर कार्यालय असेल, या सगळ्यांची मिळून एक बैठक कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण लवकरच करूया. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा संघटना म्हणून असू आणि हे सगळे प्रश्न तातडीनं मार्गी लावू, असं पॉझिटिव्हली त्यांनी सगळं सांगितलं. आणि जर त्यांनी ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या ते केलं नाही, तर आता लोमटे साहेब म्हणाल्याप्रमाणे दर 25 तारखेपासून प्रत्येक शासकीय गोडाऊनवर आणि प्रत्येक कारखान्यावर जिथं जिथं संघटना आहे तिथं आम्ही निदर्शनं करूनच कामाच्या ठिकाणी जाणार. हा एक भाग. त्याच्यावरही जर हे ऐकत नसतील प्रशासन, तर मग आम्ही सत्याग्रह करणार. तो सत्याग्रह 5-5 जणांचा असेल. दररोज 5 जण इथं येणार, कलेक्टरची गाडी अडवणार आणि आम्ही जेलमध्ये जाणार. असं एक आंदोलनाचं पवित्र आम्ही घेतलं. लवकरात लवकर तुमच्या मान्य पूर्ण होतील असं.